भैया खाली आहे. काय रे? अकॅडमीच्या बिल्डिंगचा पाया घालायचं काम केव्हा सुरू करणार आहेस तू? घालू की, घाई कसली? असंच जर चालत राहिलं तर काम रखडत राहणारच की. यांना पण मी तेच समजवायचा प्रयत्न करतोय. माझं ऐकतोय कोण? कवा धरणं सांगतोय त्या लेखाकडनं फंड्स काढून घ्या. ते नाही जमणार तुम्हाला. हे बघ धनंजय, मी तुला आधीच सांगितलं, सुरुवातीला जो काही निधी लागेल तो मी देणार आहे तुला. मग तरी काम का रखडतंय? कारण आई, तू जो पैसा देतेस तो एका कामाचा देतेस, पण तिकडं मला 100 कामं सांभाळावी लागतात. बाकीची 99 कामांचं काय करू मी? हे बघ, जे काही लागेल ना ते मला सांगत जा, मी करेन पैशाची सोय. पण आता हा विषय इथे थांबव. हा, पण सध्या तरी चेकनेच पैसे घ्यावे लागतील. मान्य असेल तर जरा यांना निवांत आता नाश्ता करू दे. पुरानो, करा आता नाश्ता बिंदास. मीनू, जगदीश नाही आला नाश्त्याला? आई, त्यांना काहीतरी व्हिडिओ अपलोड करायचा होता, ते शेड्यूल आलंय म्हणे. ते करून येतो म्हणाले होते, मी बघून येतो. बरं. नेटवर्कच्या तर ना एक व्हिडिओ अपलोड होईना झाले. कटकटच आहे. ह्योच तो मासा जो मला गळाला लावायचा. कांचन वहिनी म्हटलं तसं ह्योच मला फेमस करणार. मी याला गळाला लावणारच, कारण माधुरी जे बोलती त्यावर दुनिया डोलते. अरे काय? तरीच मी म्हंटल बर का, कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय बर का तुम्हाला. मग माझी ट्यूब पेटली. म्हटलं बघितलंय ना तुम्हाला फोन मध्ये, सोशल मीडियावरती. काय सांगायलीस? तू बघितलीस होय माझी व्हिडिओ? इशा आहे का? एकूण एक व्हिडिओ पाहिलाय मी तुमचा. लय जबरी काम करता बरं. तुमच्यासोबत एक सेल्फी घेऊ काय? हा, चालेल तुम्हाला? होय होय, घे की. काय चाललंय हे? मीने, अगं ही फॅन आहे माझी. हिने व्हिडिओ बघितलेत माझे. बाबू, तुम्ही त्यांच्या मिसेस नव्ह का? तुमच्या दोघांची व्हिडिओ बघितलेत बर का मी. व्हिडिओ मधली माणसं प्रत्यक्षात बघायची पहिलीच वेळ आहे ना माझी. लय भारी वाटतंय बघा. मला बी तुमच्यात घ्या की. अहो नाही, म्हणजे तुमच्यासोबत व्हिडिओ करायला. बाय, करूया की. एकदा तू पैलवान झालीस, सामने जिंकलीस की तुझे कुस्तीचे व्हिडिओ करायचेच आहेत आपल्याला. पण आता पैलवान व्हायला आलीस ना इकडं, मग अगोदर कुस्तीकडे लक्ष दे. आणि तुम्ही चला नाश्त्याला. आई बोलवायल्यात कवा धरणं. वय वय. आई, कितीचा चेक दिला? का तुला काही प्रॉब्लेम आहे का आईने जास्तीची अमाऊंट दिली तर? नाही नाही, तसं नाही भैया भाऊजी. अहो, आपण हिशोब ठेवायला पाहिजे की नाही? म्हणजे पुढे लेखा मॅडमला सांगायला की आमच्याकडनं आम्ही एवढे पैसे दिलेत म्हणून. बरोबर बोलते प्राजक्ता. आपण दिलेल्या पैशाची नोंद ठेवली पाहिजे. घे घे, तूच बघ. अरे, कुठे निघालास? नाश्ता तरी करून जा. नको, पोट भरलंय माझं. तसे मला कामासाठी माणसं शोधायला जायचंय, ते बघून घेईन मी. तुम्ही फक्त
कुस्तीसाठी बरी माणसं बघा म्हणजे झालं. शिराळकर, तुम्ही ती बॅग घेऊन जाणार आहे ना व? रूम मध्येच आहे. असू दे, घेतो मी. असं कळत नाही याला. पोर उपाशी पोटी बाहेर गेलं तर आईचा जीव किती कासावीस होतो. का कळत नाही याला? दिनेश, आता तू कुठे निघालास? वस्तात तालीम करताना फोन बाहेर विसरलेलो, घेऊन येतो. ठीक आहे, ये. आई, भैया भाऊजींच्या बोलण्यानं दुखवला गेला नसेल ना दिनेश? बसतात. चला ना, आपण बाहेर जाऊन बघूया. चल. हा. अरे काय रे, काय करतोयस? काय खूळ लागलंय काय तुला? भैयाचं बोलणं मनाला लावून घेऊन हे समजा करायलाच होय? मी कशाला मनाला लावून घेऊ? हवा कशाला काढलीस टायरची? भैयासाहेब, अहो गाडीचं टायर पंक्चर झालंय. हे बी आत्ताच व्हायचं होतं. भैयासाहेब, अहो लात मारून काय दुरुस्त होणार आहे का? स्टेपनी आहे ना व, मी बदलून देतो चटदिशी. आणा किल्ली इकडं. अहो खरंच बदलून देतो व्यवस्थित. द्या. काळजी करू नका भैयासाहेब, चोख काम करून देतो. तोवर वेळ आहे तर नाश्ता करून घ्या तुम्ही. ठीक आहे. अरे नक्की काय चालवलंयस तू? आतमध्ये माई काय म्हटलं तर ऐकलत ना व? भैयासाहेब उपाशी पोटी बाहेर पडले तर माईंचा जीव कासावीस होतोय. आता भैयासाहेब त्यांच्या सोबत बसून 2 घास खातील तरी. आणि हो वस्तात, आईचं मन कधी मोडू नये, कारण आई नाही तर काही नाही. कांचन, नाश्ता वाढ मला. शिराळकर, तुम्ही तर आउट हाऊस गॉन केस होता ना? मग काय परत येऊन चूक केली का मी? अगं कांचन, नाश्ता मागतोय तर दे की पटकन. रिकामी पोटी माणसाची कशी चिडचिड होते ना. जा. माहित काय, त्यात गाडीचं चाक पंक्चर झालंय. दिनेश कुठे? आई, तो भैया भाऊजींच्या गाडीचं पंक्चर काढतोय. अच्छा, बरं झालं मग धनंजयलाही वेळ मिळाला नाश्ता करायला, नाही का? बरं का, दिनेशचा नाश्ता बाजूला काढून ठेवा. दिनेश दादाच्या वाटणीचा नाश्ता मी खाऊन घेऊ? अरे, त्याच्या वाटणीचा नाश्ता तू कशाला खाशील? तुला हवाय का अजून? कांचन, याच्यासाठी अजून नाश्ता बनव. येस आई, करते. हा, अरे पळतोय कुठं, एका गोळीत गार करतो तुला. बसली. विनर विनर चिकन डिनर. हा नाहीस का गेम खेळत बसायला? आपल्याला ज्यांचा गेम करायचा आहे त्यांचा विचार कर की जरा. त्यांचं काय घेऊन बसलाय? एकाची तरी लायकी आहे का पैलवान व्हायची? शत्रूला हलक्यात घेऊन त्याची खिल्ली उडवत स्वतःच्या प्रत्येक डावाची चेष्टा करून ठेवली आहे तुम्ही, आणि म्हणूनच मार खात आलाय. त्या मुलांना कमी समजू नका. प्रत्येक मडकं आधी मातीचा गोळाच असतो, आणि वीरू प्राजक्ता फार जिद्दीचे खेळाडू आहेत. ते त्या मातीच्या गोळ्याला व्यवस्थित आकार देऊ शकतात.
आणि तसं व्हायच्या आधी आपण त्यांना थांबवायला पाहिजे. त्यांची टीम बनायच्या आधी आपण त्यांना फोडून टाकायला पाहिजे. पडू की मग. कसं? आपला एक खेर आपण तिकडे पेरलाय. काय काकासाहेब लावा. नाउ व्हॉट अंकल साहेब? टेल फास्ट फास्ट. आय एम व्हेरी व्हेरी बिझी पर्सन हियर. एवढं कशात बिझी बनायचं? नाउ व्हॉट टेलिंग अंकल साहेब? माझ्या नशिबाची हॉरर स्टोरी. एवढं खा खा खाताय तिथली माणसं अँड आय एम लोनली वर्कलोड. तो व्हेरी व्हेरी हंग्री हुप्प्या नुसता खा खा खातोय तरी मेल्याची भूक भागना झालीये. भूक भागूच नगस त्यांची. आणि भुकेला पोटी होऊ दे कलकल. बाकीच्या पोरांची बी दुखरी नस ओळखून तिची ओळख कचकोल या आपापसात भांडत बसतील आणि ती अकादमी सुरू व्हायच्या आधीच बंद पडत. अंकल साहेब माझा बी तोच प्लॅन आहे. नाउ यू सी कसा ऍडवाइस करते मी समजांचा. आता ऍडवाइस करते की नाही होऊन जाईल समजांचं. सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. बरं नाश्ता झालाच आहे. आता आपापली काही कामं असतील म्हणजे अभ्यास करायचा असेल नाहीतर अजून काय असेल तर तेवढं उरकून घे. काय रे हुप्प्या? अरे आतापासून कशाला पेंगतोयस? दुपारचं जेवण झालं की झोप की. पण मला आता पण झोप येते. मी आता डायरेक्ट जेवायलाच उठेन. पण वेळेत उठ. नाही उठलास ना तर अंगावरच पाणी होतं तुझ्या, कळलं? वस्ताद तिला सांगून द्या जरी ने पाणी बिनी काही टाकलं ना तर डायरेक्ट धपाटा दिले किला. ए आत्ता लावून दाखव. एका बुक्कीतच दात पाडीन तुझे, कळलं ना? अरे भांडू नका रे, शांत व्हा बघू. दिनेश बरं वाटतंय ना तुला आता? जखम बरी होतीये ना? होय. म्हणजे आता तू निघून जाणार? तूच बोलला होता ना जखम बरी झाली की निघून जाणार. थांबलो एक दिवस माईचं मन राखायला तर काय बिघडेल का? माझं कुठे काय बिघडतंय? तुला थांबायचं असेल तर थांब. बरं चला आराम करा आता जरा. चला चला. सगळ्यांनी जाऊन चांगला आराम करा आणि मी बसते सगळ्यांचा वर्कलोड करत. ओय ओय हुप्प्या 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 हुप्प्या. वेटिंग वेटिंग. स्टॉप स्लीपिंग. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे माझ्यासाठी आहे? आणि मग हा अरे तू बिफोर सगळा शिरा संपवला ना तेव्हाच मला नॉलेज झालं का तुला शिरा किती आवडतोय ते. म्हणून मी मायशेल माझ्या हाताने तुझ्यासाठी शिरा बनवून आणलाय. आता मला नॉलेज ना का तुला खायला किती आवडतंय ते. मला बी आवडतंय. हा पण तू इन हाऊस आला का नाही तेव्हापासून मला कुणी बोलत नाही तर माझ्यावर कुणी लाफ्टर बी नाही. हुप्प्या आता सगळे तुझीच माप काढत्यात. म्हणजे अरे ती माधुरी आहे ना व नट्टा पट्टा नावाला बट्टा ती माधुरी त्या राखुंड्या दिन्याला तुझ्याबद्दल सांगत होती. काय? हेच का तू किती खातोयस. खाऊन खाऊन किती माजलायस. कसा सारखा इटिंग करत असतोयस आणि कशी एक फुंकर मारली का तू बुतकन पडशील. बोधल्या झालायस बोधल्या. असं बोलले ती माधुरी ताई? हा असं नव हेच. अजून बी काय काय बोलली ती माधुरी. व्हेरी व्हेरी मच. हा पण आता मला कळतंय का तुला भूक लागती ते. अरे म्हणून तर मी तुझ्यासाठी हे सगळं बनवून आणलं की नाही. हुप्प्या आता आहे ना आता फक्त त्या माधुरीला हे टेलिंग करू नको का मी तुला हे सगळं टेलिंग केलंय ते. म्हणजे माधुरीला सांगू नको का तिनं जे सांगितलं ते सगळं मी तुला येऊन सांगितलंय ते. हा मी कोणालाच काही सांगणार. त्यांच्याकडे सुंदर की आता बघतोच. पण तुम्ही फक्त मला खायला द्या. अरे देते की. तू हे संपव अगोदर मी तुझ्यासाठी आणखीन आणते.
पहिली ठिणगी टाकली, आता फायर पेटणार. कारण नाव हाय माझं बंडा, घालते सगळ्यांना गंडा. ऐ चमक ढवळे, काय म्हणलाय? अँग्री ना? अँग्री की नाही? मी बी अँग्री झालते जेव्हा मला कळलं की तुझ्यासाठी हा बॅड वर्ड युजर झाला. कोणी? दिन्या. दुसरं कोण? ती एक नंबरचा गुंड कुठचा. काय तर म्हणे कोण कोण भरून ठेवलेत पैलवानांच्या नावाखाली. बाई बाई, ती माधुरी, तिला कुस्तीचा ऍडवाइस तरी आहे का? सारखी नुसती नट्टा पट्टा करत असती चमक ढवळी. असं म्हटलं त्यो? हो, असंच म्हणला बघतो माझ्या मम्माला. बंडाबाई खंडागळे, यु नो माय मम्मा, तिनंच स्पेलिंग केलं मला. दिन्याच्या तर ना आताच बघते मी त्यांना. थांबा तुम्ही. नाही म्हणजे त्याला तू बघच, पण आता लगेच नको ना ग, नाहीतर त्यांना वाटेल की मीच तुला टेलिंग केलं म्हणून. मी थोडी कोणाला घाबरते, मी सांगणारच. नाही, तू नाही घाबरत माधुरी, पण मी घाबरते ना. ऍक्च्युली दिस इज माय सासर नो, अँड यु नो आय एम व्हेरी व्हेरी इनोशंट अँड सो शिक सून या घरची. मला बी खूप लायकिंग तुझ्यासारखं असं मेकअप अँड ऑल करायला. पण या इनहाऊसचे पब्लिक त्यांना अजिबात आवडत नाही, म्हणून तर सगळे मला पिडायलेत. म्हणून सांगायले ग माधुरी, तुला जो काही राग काढायचा की नाही दिन्याचा तो तू काढच, पण तुमच्यात नाही. म्हणजे उगाच माझं नाव नको ना घेऊस, नाहीतर बाई माझाच ऍडवाइस करून बसशील. नाही करणार बरं का, तुमचं नाव बी नाही घेणार. पण त्या दिन्याच्या तर ना एका चापटीतच त्याचा मेकअप उतरवते का नाही बघाच तुम्ही. हा, समजा जणांनी चला, चल रे. आपण कुस्तीचा सराव तर करूया, पण त्या अगोदर भारीपैकी एक खेळ खेळूया, म्हणजे समजे जण एकत्र येते. आता खेळ काय असणार आहे हे वस्तात तुम्हाला सांगते. ह्या इटा इकडनं उचलून तुम्हाला तिकडं नेऊन ठेवायचे, एवढंच. पण हे काम तुम्ही किती वेळेत करू शकता ते बघायचंय मला. तर तुमची येळ सुरू होतीये आता. चले हुप्प्या, माग राहू नगस. स्पीड वाढवा. अरे सोड बोलला. पहिले घेतली काय? मी घेतली. चल दे मला. दे काय? चल सोड बोलला. समजत नाही का तुला? नाही सोडणार. मारी ना उप्प्या, पहिला सांगते. चल दे मला. जातच का इकडनं? हुप्प्या, कामाव लक्ष दे. कामाव घे जा. चला स्पीड वाढवा. मला का मारायला? नुसता नट्टापट्टा नाही, आपल्यात बी ताकद आहे. शी कशी लावलीये फायरची आग. एकदम हॉट. आणि मी पण खाणार नाही, माझ्यात पण चौपट ताकद आहे. ओय उप्प्या, काय बोलतोय? जास्त कळलंय तुला? ए शांत बस, जास्त बोलू नको तू. लई शहाणा झालायस का रे ढप्प्या? हा, बघितलंयस का कधी मला खेळताना? एक अशी बुक्की देईन ना. बोल. सकाळपासून बक 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 चालली तुझी. चौपट ताकद आहे बोलतो माझ्यात. शांत बस. शी मम्मा, that पैलवान कपल
कसं झालंय बघ त्यांचं सायलेंट मूडवर नेटवर्क जॅम. हिरोईन तुला बोललोय का? ए माझ्याशीच बोलला तू राखून द्या ती ए, म्या. गप. माझ्यात ताकद बघितली का किती आहे? मी कशाला अरे गप्पा जरा काय कालवा चालवलाय ह्यो